डॉननच केली पाकची पोलखोल. पंतप्रधान शरीफ पडले तोंडघशी. खोट्टारडेपणाची फॅक्टरी डॉन कडून उघड. हे आहेत ऑपरेशन सिंदूरचे धमाके. भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून डागलेले मिसाईल ओसाड माळावर डागले नव्हते, तर ते डागले होते पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर आणि पाकिस्तानी एअरबेसवर. मात्र पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ आणि उपपंतप्रधान इशाक डार यांनी तर खोट्टारडेपणाची फॅक्टरीच उघडली. हा फोटो नीट पहा. पाकिस्तानच्या हवाई दलाच्या शौर्याचं टेलिग्राफनं कौतुक केलंय असं तुम्हाला वाटेल, पण हा फोटोच AI नं एडिट केलेला आहे. हे पहा, द डेली टेलिग्राफचं ओरिजिनल फ्रंट पेज. झालात ना चकित? अशीच धुळफेक पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि उपपंतप्रधान इशाक डार यांनी केली आहे. मात्र त्यांचा पर्दाफाश पाकिस्तानमधील डॉन या आघाडीच्या मीडियानं केलाय. इमारत ये मस्जिद थी मजमूई तौर पर, और फिर उसमें ये एडमन ब्लॉक है. एडमन ब्लॉक पे यके बाद दीगरे 6 और 7 मई की दरमियानी रात को 12:30 बजे जो अटैक हुआ था, उससे यहाँ पर जो 2 मिसाइल थे यके बाद दीगरे आकर गिरे थे. भारतानं उद्ध्वस्त केलेलं तोयबा मरकज हेच ते लष्कर ए तोयबाचं दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचं ठिकाण. मात्र तेच आता भारतानं उडवून दिलं. त्याचे पुरावेच पाकिस्तानी मीडिया डॉनच्या पत्रकारानं समोर आणले. त्यामुळेच खोटं बोलून तोंडघशी पडण्याचा पाकिस्तानी नेत्यांचा इतिहास पुन्हा उघड झाला. आता तरी पाकिस्तानी नेत्यांनी स्वतःला लाज वाटून खरं बोलायला शिकलंच पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, इस्लामाबाद.